प्रयागराजच्या माघ मेळ्यात शंकराचार्यांचा अपमान होण्याचं प्रकरण. मागच्या महिन्यात मौनी अमावस्येच्या दिवशी यूपी पोलिसांनी शंकराचार्यांना संगमावरती स्नान करण्यापासून रोखलं. त्यांच्या शिष्यांना मारहाण झाल्याचा आरोपही करण्यात आला. त्यानंतर जो वाद सुरू झालाय तो अजूनही थांबलेला नाही. याबाबत योगी आदित्यनाथ यांची भूमिका स्पष्ट आहे. कायद्याच्या वर कोणीही नाही, पण त्यांच्या सरकारमधल्या दोन उपमुख्यमंत्र्यांची भूमिका याच्या अगदी उलट आहे. केशव प्रसाद मौर्य आणि ब्रजेश पाठक हे योगी सरकारमधले दोन उपमुख्यमंत्री. मात्र या मुद्द्यावरून आता हे दोघं योगींच्या विरोधात ऍक्टिव्ह झाल्याचं दिसतंय. उत्तर प्रदेशात पुढच्या वर्षी विधानसभेची निवडणूक आहे. या निवडणुकीत भाजपचं नेतृत्व योगी आदित्यनाथ यांच्याकडे असणार आहे. मात्र आता या निवडणुकीआधी भाजपवालेच योगींचा गेम करत असल्याचं बोललं जात आहे. या सगळ्यात सरसंघचालक मोहन भागवत यांची भूमिकाही महत्वाची आहे. उत्तर प्रदेशात नेमकं काय घडतंय, योगी विरोधात भाजपचे दोन्ही उपमुख्यमंत्री कसे ऍक्टिव्ह झालेत, त्यामुळे योगींचा गेम होऊ शकतो का, आणि या सगळ्यात संघाचा काय रोल आहे, सगळं समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. सुरुवात करूया उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्यापासून. मौर्य यांनी प्रयागराजमध्ये शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांच्या शिष्यांवर झालेल्या लाठीचार्जवर उघडपणे टीका केली आहे. त्यांनी या प्रकरणी शंकराचार्यांची माफीही मागितली, तसंच त्यांना स्नान करण्याची विनंतीही केली. यावर उत्तर देताना शंकराचार्य म्हणाले की मौर्य हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असायला हवेत, कारण त्यांना अशी परिस्थिती कशी हाताळायची हे समजतं. शंकराचार्यांचं हे वक्तव्य महत्त्वाचं आहे, कारण त्यांनी उघडपणे मुख्यमंत्री पदासाठी मौर्य यांचं नाव पुढे केलं. राज्यात योगी विरुद्ध मौर्य हा वाद जुनाच आहे. 2017च्या निवडणुकीनंतर आपल्याला मुख्यमंत्री पद मिळेल अशी मौर्य यांची अपेक्षा होती, पण भाजपनं योगी आदित्यनाथ यांची निवड केली. तेव्हापासून या वादाला सुरुवात झाली आहे. 2024च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात भाजपला अपेक्षेप्रमाणे यश मिळालं नव्हतं. त्या निवडणुकीनंतर भाजप वर्किंग कमिटीच्या बैठकीत मौर्य यांनी योगींवरती थेट टीका केली होती. संघटना सरकारपेक्षा मोठी असते असं मौर्य त्यावेळी म्हणाले होते. त्यांचा इशारा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे होता हे क्लिअर होतं. महत्त्वाचं म्हणजे या बैठकीला पक्षाचे केंद्रीय नेतेही उपस्थित होते. त्यांच्या समोरच मौर्य यांचं हे वक्तव्य आलं होतं. मौर्य हे अनेकदा योगी आदित्यनाथ यांच्या बैठका किंवा अधिकृत कार्यक्रमांना उपस्थित राहत नसल्याचं दिसून आलंय. त्यांनी गेल्या वर्षी अयोध्येच्या हाय प्रोफाईल दीपोत्सवाला उपस्थित राहणं टाळलं होतं. याकडे योगींचा विरोध म्हणून पाहिलं गेलं होतं. आता शंकराचार्यांच्या मुद्द्यावरूनही मौर्य यांनी थेट योगींविरोधात भूमिका घेतली आहे. ते सातत्यानं शंकराचार्यांच्या सपोर्टमध्ये वक्तव्य करतायत, तर शंकराचार्यांचाही त्यांना पाठिंबा आहे. मौर्य यांना यासाठी केंद्राकडून ताकद असल्याचंही नेहमीच बोललं जातं. केशव प्रसाद मौर्य इतक्या दिवसांपासून योगींविरोधात ऍक्टिव्ह असताना आता राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक सुद्धा योगींविरुद्ध सक्रिय झाल्याचं दिसतंय, आणि त्यांना सुद्धा भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचं पाठबळ असल्याची चर्चा आहे. शंकराचार्यांच्या सगळ्या वादावर ब्रजेश पाठक यांनी पहिल्यांदा 17 फेब्रुवारीला वक्तव्य दिलं. शिष्यांचे केस ओढणं हा मोठा गुन्हा असल्याचं ते म्हणाले. केस ओढायला नको होते, यात जो कोणी दोषी असेल त्याला कठोर कारवाईला सामोरं जावं लागेल असं ब्रजेश पाठक म्हणाले. ही थेट योगी आदित्यनाथ यांच्या विरुद्ध घेतलेली भूमिका आहे, कारण योगी आदित्यनाथ यांनी वारंवार शंकराचार्यांवरच्या पोलीस कारवाईचं समर्थन केलंय. पक्षातल्या सूत्रांचं म्हणणं आहे की ब्रजेश पाठक यांनी हे वक्तव्य दिल्लीतल्या वरिष्ठ नेत्यांशी बोलल्यानंतरच केलंय. केंद्रीय नेतृत्वाकडून ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर पाठक यांनी हे वक्तव्य केल्याची चर्चा आहे. यानंतर 2 दिवसांनी म्हणजे 19 फेब्रुवारीला ब्रजेश पाठक यांनी त्यांच्या घरी 101 बटूंना आमंत्रित केलं. त्यांनी या बटूंची पूजा करून त्यांचा सन्मान केला. आता 1-2 दिवसात ब्रजेश पाठक हे शंकराचार्यांना भेटणार असल्याचीही माहिती आहे. या भेटी दरम्यान ते प्रयागराजमध्ये शंकराचार्यांसोबत जे काही झालं त्याबाबत त्यांची माफी मागण्याची शक्यता आहे. ही उघडपणे योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात घेतलेली भूमिका आहे. एकीकडे योगी वारंवार शंकराचार्यांवरच्या कारवाईचं समर्थन करतायत. अविमुक्तेश्वरानंद हे शंकराचार्यच नाहीत अशी योगींची भूमिका आहे, तर दुसरीकडे त्यांच्या सरकारमधले दोन्ही उपमुख्यमंत्री शंकराचार्यांची माफी मागतायत. यामुळे उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री विरुद्ध उपमुख्यमंत्री असा सत्ता संघर्ष सुरू असल्याचं म्हटलं जात आहे. खरं तर मौर्य यांच्याप्रमाणे ब्रजेश पाठक हे सुद्धा योगींच्या फारसे जवळचे मानले जात नाहीत. कोरोना काळात पाठक हे राज्याचे आरोग्यमंत्री होते. त्यावेळी सरकारमध्ये असतानाही ते दवाखान्यातल्या बेड्सच्या कमतरतेबद्दल उघडपणे बोलले होते. 2022 मध्ये त्यांनी आरोग्य विभागातल्या डॉक्टरांच्या बदल्यांवर प्रश्न उपस्थित केले होते. ते स्वतः आरोग्यमंत्री असताना त्यांच्या या हालचाली मुख्यमंत्री कार्यालयाविरोधातल्या होत्या असं त्यावेळी बोललं गेलं होतं. आता सुद्धा शंकराचार्यांच्या मुद्द्यावरून केशव प्रसाद मौर्य योगींविरोधात भूमिका घेत असताना
ब्रजेश पाठक सुद्धा त्याच लाईनला जात असल्याचं दिसतंय। हे दोन्ही नेते या संधीचा फायदा घेऊन योगी आदित्यनाथ यांच्यावरती ट्रॅप लावतायत। आता या सगळ्या राजकारणात संघाची भूमिका काय ते समजून घेऊया। सरसंघचालक मोहन भागवत हे अलीकडेच उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर गेले होते। त्यांनी लखनौमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली। या दोघांमधली बैठक जवळपास 40 मिनिटं चालली। यानंतर गुरुवारी त्याच ठिकाणी भागवत यांनी केशव प्रसाद मौर्य यांची सुद्धा भेट घेतली। ही बैठक जवळपास अर्धा तास झाली। यानंतर भागवत यांनी दुसरे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांचीही भेट घेतली। महत्त्वाचं म्हणजे या सर्व बैठका वेगवेगळ्या झाल्या, त्यामुळे याकडे गांभीर्यानं पाहिलं जातंय। या बैठकांच्या माध्यमातून भागवत यांनी योगींना मेसेज दिल्याची चर्चा आहे। खरं तर योगी आदित्यनाथ हे संघाच्या बॅकग्राऊंडचे नसतानाही संघ वेळोवेळी त्यांच्या पाठीशी उभा राहिलाय। 2017 मध्ये योगींची मुख्यमंत्रीपदी निवड करण्यामागे सर्वात मोठा रोल संघाचाच होता। पण आता केशव प्रसाद मौर्य आणि ब्रजेश पाठक यांची वेगवेगळी भेट घेऊन संघ संतुलन साधण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसतंय। संघाचा योगींना पाठिंबा असला तरी निवडणुकीच्या दृष्टीनं मौर्य आणि पाठक हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहेत। मौर्य हे ओबीसी समाजातून येतात, जो भाजपचा महत्त्वाचा मतदार आहे। राज्यातल्या गैर यादव ओबीसी मतदारांवरती केशव प्रसाद मौर्य यांचा चांगला होल्ड आहे। दुसरीकडे ब्रजेश पाठक हे ब्राह्मण समाजातून येतात। या समाजाची लोकसंख्या कमी असली तरी हा समाज प्रत्येक निवडणुकीत गेम चेंजर ठरतो। त्यामुळे हे दोन्ही नेते भाजपसाठी महत्त्वाचे आहेत। म्हणूनच त्यांची वेगवेगळी भेट देऊन संघ बॅलन्स साधत असल्याचं बोललं जात आहे। मात्र असं असलं तरी केशव प्रसाद मौर्य आणि ब्रजेश पाठक यांची ही भूमिका येणाऱ्या काळात योगींना जड जाऊ शकते, कारण या दोन्ही नेत्यांना केंद्रीय नेतृत्वाचं बळ असल्याचं म्हटलं जातं। जर हा मुद्दा आणखी तापला आणि शंकराचार्य यांनी माघार घेण्यास नकार दिला तर मात्र योगींसमोर मोठं आव्हान उभं राहू शकतं। निवडणुकीच्या आधी जर हिंदू मतांमध्ये फूट पडली तर याचं नुकसान भाजपलाच होईल। अशा परिस्थितीत योगींना रिप्लेस करण्याच्या चर्चाही सुरू होऊ शकतात। त्यामुळे भाजपचेच 2 उपमुख्यमंत्री मिळून योगींचा गेम करत असल्याचं बोललं जात आहे। आता याला योगी कसं तोंड देतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। या सगळ्या राजकारणाबाबत तुम्हाला काय वाटतं? भाजपचे उपमुख्यमंत्री योगींचा गेम करतायत का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि राजकीय घडामोडी विस्तारानं पाहण्यासाठी बोलबेडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।